ह्याच्यातली जी काही 5 महत्त्वाची कारणं सुप्रीम कोर्टाने पुढे केलेली आहेत त्याच्यातलं सर्वात महत्त्वपूर्ण कारण होतं की तुमचं ॲफिडेविट इनकम्प्लीट आहे. महाराष्ट्रातला कुठलाही नेता सही करू शकत नाही. राष्ट्रीय पातळीवरनं ते गेलं पाहिजे. म्हणजे तुमचं ॲफिडेविट परत करा. ऑल न्यूजपेपर्स ते सगळ्या न्यूजपेपरमध्ये, सगळ्या टी व्ही चॅनलमध्ये, अखिल भारतीय स्तरावरती ते प्रिंट करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात घड्याळ चिन्ह देत आहोत. तुम्ही अंतिम निर्णयाला अधीन राहून घड्याळ वापरू शकता, पण तुम्हाला हे पहिल्या म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाहिराती द्याल, जिथे जिथे घड्याळ वापराल, तिथे तिथे सगळ्या खाली हे तुम्हाला लिहावं लागेल की सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंतच प्रोव्हिजनल तात्पुरत्या स्वरूपात आम्ही वापरतो. म्हणजे प्रत्येकावरती त्यांना लिहावं लागेल की आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेलं आहे. आणि पब्लिक नोटीस काढा इंग्लिश, मराठी, हिंदीमध्ये आणि हे सगळं जाहीर करा. तसं दुसरी गोष्ट, आमचं तुतारी सिंबल कन्फर्म केलं. आम्हाला काल इलेक्शन कमिशननी मिटिंगला बोलवलं नव्हतं, त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलं की यांना बोलवावं लागेल. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं तुतारी सिंबल आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तुमचं तुतारीच सिंबल राहील. आम्हाला काय सांगितलं आहे तुम्ही डिस्क्लेमरला, म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोर्टाच्या कुठेतरी लक्षात आलं आहे की हे चुकीचं झालेलं आहे आणि हे घड्याळ चुकीने गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे तुमचंच आहे असं समजू नका. खाली लिहा की सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही वापरतो. निवडणूक आयोगाच्या एका वक्तव्याचा दाखला दिला गेला. निवडणूक आयोगाने असं म्हणजे पक्ष देताना फक्त विधानसभेतील आमदारांची संख्या विचारात घेतली होती, त्याच्यावरती आज कोर्टानं भाष्य केलं. परिशिष्ट 10चा उपयोग काय असं देखील नाही, असं आहे की कोर्टाची एकंदर भाषा ही त्यांच्या बाबतीत निगेटिव्हच होते. विश्वनाथ नावाचे जे जज होते त्यांनी विचारले 10व्या शेड्यूलचा अर्थ काय, मर्जर कशासाठी आहे. पण ते सगळे विषय आज घेता येत नव्हते म्हणून, कारण का 10th शेड्यूलमध्ये फक्त मर्जर अलाउड आहे. तुम्हाला असं फुटून बाहेर जाऊन स्वतःचा पक्ष स्थापन करून चालवता येत नाही. मर्जरच अलाउड आहे. ते 10व्या शेड्यूलचा सेक्शन 10 असं म्हणतो की तुम्ही मर्ज झालात कुठल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये बाहेर पडून तरच तुम्हाला अलाउड आहे. तुम्हाला असं नुसतं बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करता येत नाही. नाही तर म्हणाले 10th शेड्यूलचा अर्थ काय आहे असं त्यांनी ज्या जागेवर बसतात त्या जागेवरनं विचारलं. म्हणजे एकंदरीतच आज त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होता अजित पवार गटाकडे. आणि त्यांचं हे म्हणणं की तुम्ही प्रत्येक पोस्टरवर लिहा, प्रत्येक व्हिडिओमध्ये लिहा की हा घड्याळ हे आमचं चिन्ह जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाचा शेवटचा निकाल येत नाही तोपर्यंत ते तात्पुरतं आमच्या हातात असेल. रोहतगींनी आज एक रोहतगी असं म्हणाले की तुतारी हेच तुमचं, तुतारी वाजवणारा माणूस हेच तुमचं चिन्ह आहे. त्याच्यावरती सिंघवींनी शिवाजी महाराजांचा रेफरन्स दिला गेला. तो नेमकं काय झालं होतं कोर्टामध्ये? ते काय तुता असं आहे की त्या रोहटगींना अशी टिंगल टवाळी करायची सवय असते. त्यामुळे काय ते कोर्टाचे त्याच्या वर्तन त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये किती झापलं बघितलं ना चीफ जस्टिसनी. आज सकाळी का काल सकाळी किती झापलं बघितलं ना. तेव्हा असं बोलणाऱ्यांना फार महत्त्व द्यायचं नसतं. पुढची सुनावणी आता 6 आठवड्यांनी होईल असं सांगितलं होतं. 4 आठवडे पण 4 आठवडे रिजॉइंडर आणि 2 आठवडे म्हणजे 6 आठवडे. तसं बघितलं तर ही सुनावणी उन्हाळ्यानंतरच होईल असं वाटतं आता, कारण लोकसभेच्या नाही. आता कसं आहे की लोकसभेच्या निवडणुका तर गेल्या, पण हे जे आहे ते प्रत्येक पोस्टरवर लिहा की हे चिन्ह आमचं अंतिम नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही. त्यामुळे ह्यांनी खोटारडेपणाने चिन्ह मिळवलेलं आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती काही करता येत नाही म्हणून हे तात्पुरती पोझिशन त्यांना दिली आहे. आणि देताना सांगितलं आहे की तुम्हाला हा दाखला द्यावाच लागेल की हे चिन्ह पूर्ण रूपाने आमचं नाही. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत वापरण्याची अनुमती आहे. एक सर राजकीय प्रश्न, प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसला 7 जागेवर पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या 7 जागा कोणत्या त्या सांगा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकरांनी खरगेंना पत्र लिहिलं आहे. आणि बाकी तुमच्या म्हणजे शरद पवार गटावर आणि ठाकरे गटावर माझा विश्वास उडाला असं देखील म्हटलेलं आहे पत्रामध्ये. ठीक आहे, आता त्याला
लढाईमध्ये मला काय जास्त बोलायचं नाही आहे. आम्ही अलायन्समध्ये आहोत हे त्यांना माहिती असताना त्यांनी असं पत्र लिहिणं म्हणजे आमच्या आपापसात गैरसमज पसरवण्यासारखं आहे. त्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं. आमची आजही त्यांना विनम्रपणाने विनंती आहे की आपण एक सामुदायिक उद्दिष्ट घेऊन निवडणुकीला उतरतो. आपल्याला संविधान बदललं जाणार कळतं आहे, लोकशाहीची हत्या होणार हे दिसतं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जपलेली मूल्य मातीमोल करण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्या नातवाने कोणाला सहकार्य करावं हा त्यांनी विचार करावा. सर, राज ठाकरेंनी आज अमित शहाची भेट घेतलेली आहे आणि मनसे हे महायुतीमध्ये आता सहभागी होणार आहे. असं आहे की ती मोठी माणसं आहेत, ते कोणाबरोबरही जाऊ शकतात. आम्ही आपल्या छोटी माणसं आहोत, कशाला आम्हाला हे नको ते प्रश्न विचारतात. नाही सर लाव तो व्हिडिओ. महाराष्ट्राच्या लोकांना तो शब्द अजून आठवतो ना, लाव तो व्हिडिओ. सर, दुसरा एक प्रश्न बघितला तर एकनाथ शिंदे जेव्हा महायुतीमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या 13 खासदारांना सगळ्यांना तिकीट देऊ असं सांगितलं होतं. पण आता त्यातल्या काही खासदारांची नावं बदलण्यात येणार, त्याच्या जागी दुसरे खासदार उभा करण्यात येणार अशी पण माहिती मिळते. आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या घरातली भांडणे त्यांनी बघावं, आपण कशाला मध्ये पडावं ना. प्रत्येकाने आपापली किंमत किती गेली हे दिसतंय. महाराष्ट्राला कळतंय की यांची किंमत काय आहे तिथे. सुरुवातीला एकनाथ शिंदे जेव्हा सोबत आले त्यांना असं वाटलं की सत्तेमध्ये समसमान वाटा मिळेल. नंतर अजित पवार आले, मला त्याच्याबद्दल नंतर समसमान वाटाचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा एकदा आता नवीन राज ठाकरे येत आहेत, त्यामुळे कुठेतरी जे अगोदर घेतले त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. असं आहे की प्रांतिक पक्षांना संपून टाकायचं, गिळून टाकायचं हा भाजपचा पूर्वीपासूनचा विचार आहे. त्या विचारानुसार ते चालले. 2019ला भाजपसोबत जे पक्ष होते, महादेव जानकर असो, विनायक मेटेंचा पक्ष असो, ते आता 2024ला सोबत दिसत नाही. यावरती काय सांगा? तुम्ही महादेव जानकर आहेत, विनायक मेटे बिचारे गेले. महादेव जानकरांशी कधीतरी चर्चा करा, मग तुम्हाला समजेल प्रत्येक माणसाच्या हृदयातलं दुःख काय आहे. सर, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी विनोद घोसाळकर पत्रकार परिषद घेतात आणि ते म्हणतात की हत्याचा तपास नीट केला जात नाही. पिस्तुलात गोळ्या ज्या दिल्या गेल्या त्या गोळ्या देण्यासाठी नेमकं पैसे कोण गेले, त्या खरेदी कुठून गेल्या गेल्या, ह्याचा सगळ्याचा तपास नीट होत नाही. आता ते तपास चालू आहे, त्याच्यामध्ये मी बोलणं योग्य होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.